सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय, जय फुले, जय शाहू महाराज, जय अण्णाभाऊ साठे, जय लवजी, जय जिजाऊ. ज्या ज्या महापुरुषांचं नाव घेतल्यानंतर आणि ज्या ज्या महामातेचं नाव घेतल्यानंतर आमच्या अंगात ऊर्जा संचारते, अशा सर्वच महापुरुषांना, महामातांना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मी विवेक मधुकर वारभुवण मुंबईवरून मनपूर्वक अभिवादन करतो आणि तुम्हा सगळ्यांनाच क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय आणि जय ज्योती करतो. मुळात मित्रांनो, लाईव्ह येण्याचं कारण ही फार स्वाभाविक आहे. कारण बहुजन संघटक सारख्या एका मोठ्या डिजिटल व्यासपीठावर ज्यावेळेला विचार परिवर्तन करण्यासाठी विचारवंतांना आमंत्रित केलं जातं, मोठमोठ्या युवा वक्त्यांना तसेच या चळवळीशी संबंधित असणाऱ्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केलं जातं, त्या सगळ्यांना मी मनपूर्वक अभिवादन करून, त्यांना अभिनंदन करून माझ्या आजच्या सेशनला सुरुवात करेन. कारण ही फार स्वाभाविक आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या राजानं आपल्या कार्यकर्तृत्वानं साऱ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं, त्याने असं कार्य करून ठेवलं की फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात त्याने केलेल्या कार्याचा, त्याने केलेल्या कीर्तीचा डंका हा गाजला आणि याच राजाची जयंती अगदी काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. मुळात मित्रांनो, छत्रपती शाहू राजा अर्थात करवीर नगरीचा राजा, या महाराष्ट्राला सोन्याचे दिवस दाखवणारा राजा, ज्यावेळेला आम्ही त्याचं अभिवादन करायला जातो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हा राजा आम्हाला कळला का. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिकतो, छत्रपती शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराज शिकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की आमची पाठ्यपुस्तकं पाहिजे तितक्या प्रमाणात छत्रपती शाहू महाराजांवर प्रकाश पाडत नाही. म्हणजे ह्या राजानं केलेलं कार्य हे कदाचित आमच्या युवा पिढीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून की काय, ज्या वेळेला हा तरुण वयात येतो आणि त्याला विचारलं जातं की शाहू महाराज तुला माहिती आहेत का रे, त्यावेळेला हा प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उभं राहतं की कोण शाहू महाराज. मुळात प्रश्न ज्या वेळेला तरुणांच्या मनात कोण शाहू महाराज असा येत असेल तर ही आमच्या शिक्षण व्यवस्थेची सगळ्यात मोठी हार आहे असं मला एक तरुण म्हणून, एक विद्यार्थी म्हणून वाटतं. मुळात तरुण म्हणजे नेमकं कोण, तर ज्याला सत्य आणि असत्य याच्यातला फरक कळतो, ज्याला चांगलं वाईट हे विज्ञानवादाच्या, विवेकवादाच्या कसोटीवर तोलून ठरवल्यानंतर स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि तितकी प्रगल्भता त्याच्यात असते. तो तरुण, जो तरुण मतदान करतो, तो तरुण अभ्यास करतो, जो तरुण आपल्या कार्यकर्तृत्वानं आपल्या घरच्यांना सांभाळतो, जो तरुण या समाजव्यवस्थेचा एक भक्कम पाया असतो आणि पर्यायाने या देशाचं भविष्य असतो, तो तरुण. ज्या वयात हा तरुण असतो त्याच वेळात त्याला या देशाच्या इतिहासातील या महामानवांची आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळणं हे गरजेचं असतं. पण या देशाचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं कळून येतं की आमच्याकडे ज्या ज्या महापुरुषांनी कार्य करून ठेवलं त्या महापुरुषांचं कार्य कमी आणि त्या महापुरुषांची जात, त्या महापुरुषांचा धर्म, त्या महापुरुषांचा पंथच आमच्या डोक्यावर जास्त नाचला. म्हणून की काय, शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे झाले, महात्मा फुले माळ्यांचे झाले, बाबासाहेब आंबेडकर फक्त महार किंवा बौद्धांचे झाले, अण्णाभाऊ साठे मातंगांचे झाले. पण प्रश्न येतो की शाहू महाराजांचा, की ह्या राजाला तुम्ही कुठल्या जातीत टाकणार. मुळात ह्या राजाने केलेलं कार्य हे अस्पृश्यांसाठी इतकं मोठं आहे, आभाळा एवढं कार्य आहे. पण हा राजा तसा पाहिला गेला तर मग आमच्या त्या अस्पृश्यतेच्या चौकटीत बसत नाही. मग आम्हाला ते प्रसंग आठवतो की ज्या वेळेला पंचगंगेच्या तीरावर शाहू महाराज स्नान करत असतात त्यावेळेला त्यांच्या वेळेला पूर्णोक्त मंत्राचा उच्चार केला जातो. त्यानंतर जे काही होतं ते सगळ्यांना माहिती आहे. मुळात शाहू महाराज आणि आजचा तरुण, ज्या वेळेला विषय मला दिला गेला त्यावेळेला विषयाची सगळ्यात पहिली महत्वाची बाजू वाटली की ह्या तरुणांपर्यंत शाहू महाराज किती पोहोचले. मुळात शाहू महाराजांचा मला वाटतं की मी एक शिक्षक, इतिहास शिकवतो आणि इतिहास शिकवताना मी ज्या ज्या इयत्तांना इतिहास शिकवतो त्यावेळेला असं वाटतं की शाहू महाराज पुस्तकात तर आहेत पण कुठेतरी त्यांचा फक्त एक फोटो लावलाय, कुठेतरी त्याच्यावर फक्त 2 ओळी दिल्या, कुठेतरी एक परिचय दिला आणि असं सांगितलं की करवीर नगरीचे राजा आहेत, त्यांनी असं असं केलं आणि बास, इथंच संपवलं. पण मुळात शाहू राजा अभ्यास करताना ह्या शाहू राजाचे विविध अंग आहेत. हा शाहू राजा राजकीय नेता आहे, पुढारी आहे. हा शाहू राजा अस्पृश्यांचा कैवारी आहे. हा शाहू राजा करवीर नगरीचा उद्धार करते आणि पर्यायानं या महाराष्ट्राला एक आदर्शवादी दिशा दाखवणारा मार्गदर्शक आहे. हा शाहू राजा पैलवान आहे, हा शाहू राजा खेळाडू आहे, हा शाहू राजा कलाकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की तो इतरांचे कलागुण जाणून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक स्वतःचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारा सगळ्यात मोठा दानशूर आहे. म्हणून की काय, जर शाहू महाराजच नसते तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, त्यांना विद्येची धार मिळाली, त्या विद्येची धार संपादित करण्यात शाहू महाराजांचा खूप मोठा वाटा. एकीकडे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की शाहू महाराजांची विचारश्रेणी ही एकीकडे समाज कल्याणासाठी झुकते, पण दुसरीकडे शाहू महाराजांनी सांगितलेला रस्ता हा आम्हाला या देशाच्या प्रगतीचा सगळ्यात महत्वाचा पाया वाटतो. मग ज्या ज्या इतिहासकारांनी अभ्यास केला त्यांनी सांगितलं की शाहू महाराज अशा काळात आले होते ज्या वेळेला भारतीय स्वातंत्र्य लढा फार प्रगत झाला होता. टिळकांसारखे एकदम कडवे नेते जे अगदी स्वातंत्र्यासाठी काही करायला तयार होते,
त्यावेळेला शाहूराजे हे करवीर नगरीचे संस्थानिक होते. ज्यावेळेला टिळकांनी शाहूराजांना विचारलं की तुम्ही आमच्या लढ्यात सामील होणार का, त्यावेळेला शाहूराजांनी उत्तर दिलं की नाही, मला ह्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा इथल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलितांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या मुक्ततेचा प्रश्न महत्वाचा वाटतो. मग एकीकडे शिवाजी महाराजांचा संदर्भ देऊन शाहू महाराज हे स्वराज्यद्रोही होते असा आरोप या शाहूराजांवर केला जातो आणि इथंच कुठेतरी तरुणांना संभ्रमात टाकण्याची अवस्था या महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा त्या पुस्तकात तयार झाली. पण मला वाटतं तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला तर इथल्या तरुणांनी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की शाहूराजांना ज्या वेळेला टिळकांनी विचारलं होतं की तुम्ही आमच्यासोबत सामील होणार का, त्यावेळेला शाहूराजांनी दिलेलं उत्तर होतं की मला वाटतं तुम्ही एकीकडे इंग्रजांच्या विरोधात जाऊन स्वातंत्र्य लढा अगदी प्रगत करण्याचा प्रयत्न करतायत. या देशाला तुमच्यासारखे अनेक नेते आहेत जे स्वातंत्र्यासाठी झगडणारे आहेत, पण या देशातील गोरगरीब कष्टकरी अस्पृश्य दीनदलितांना सावरण्यासाठी या देशात अजून तरी कुठला नेता आलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की इंग्रजांनी दिलेल्या सत्तेच्या विरुद्ध जाण्यापेक्षा हेच सत्तेचं साधन हातात ठेवून या भारतात सामाजिक क्रांती कशी करता येईल यावर माझं लक्ष असेल. आणि म्हणून शाहूराजांनी त्यावेळेला टिळकांपेक्षा आगरकरांना जवळ केलं, फुलेंना जवळ केलं आणि त्यानंतर आपला रस्ता हे केला. पण नंतर मग आमच्या इतिहासकारांनी टिळक विरुद्ध शाहूराजे असा संघर्ष आमच्या तरुणांना दाखवला. मग एकीकडे एक विचारधारा आहे, तिथल्या तरुणांचं रक्त सळसळण्यासाठी विविध संदर्भ देते, मग कधी धर्माचा कधी पंथाचा. मग ह्या संघटनेचं ऐकून आमचे तरुण हातात दगडं घेतात, मग कधी मंदिरे तोडायला लागतात, कधी महापुरुषांची विटंबना करायला लागतात, कधी यांच्यासाठी आंबेडकर देशद्रोही होतात, कधी यांच्यासाठी महात्मा फुले देशद्रोही होतात, कधी कधी यांना सावित्रीमाई ही पहिली शिक्षिका होती असं म्हणणं सुद्धा फार हे म्हणण्यात सुद्धा त्यांच्या कपाटावर आठ्या येतात. अशा पद्धतीत शाहू राजांवर सुद्धा आरोप होतात. पण मला वाटतं सगळ्यात महत्वाचं की इतके आरोप होऊन सुद्धा हा सूर्य तुम्हाला प्रकाश देण्याचं थांबत नाही. एक गोष्ट आमच्या लोकांना हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे की एकीकडे टिळक आणि शाहू महाराजांचा तुम्ही संघर्ष दाखवतात, ज्या वेळेला टिळक पुण्यात आजारी पडतात त्यावेळेला करवीर नगरीतून हाच दिलदार शाहू राजा भांडारकर नावाचा वैद्य टिळकांच्या उपचारासाठी पुण्यात पाठवतो. मुळात ज्या दिवशी आमच्या तरुणांना कळेल की महापुरुषांमध्ये कधीच वैचारिक मतभेद सोडले तर व्यक्तिगत मतभेदांचं कारण नव्हतं, कुणीच मारण्याची भाषा करत नव्हतं, कुणीच धमकीची भाषा करत नव्हतं, आणि सगळ्यात महत्वाचं की खरं बोललं म्हणून राष्ट्रद्रोहाचा खटला लावण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी करत नव्हतं. आज आमच्या युवकांनी खरं मांडलं म्हणून आमच्याकडे रोहित वेमुला होतो. आमच्याकडे खरं सांगितलं गेलं तर मारण्याची जीवे मारण्याची धमकी येते. मग आमच्याकडे जातीवरून अनेक प्रसंग इथे घडतात. मग कधी कधी थेट खूड होतो, कधी कधी सैराट घडतो, भीमराज गायकवाड होतो. मग रिंगटोन वाजवली म्हणून आमच्याकडे शिर्डीमध्ये सागरचं काय होते सगळ्यांना माहिती आहे. मुळात आता अगदी काही आठवड्यांपूर्वी नांदेडमधला अक्षय भालेरावचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. अशा काळात इथल्या तरुणांपर्यंत शाहूराजा पोहोचवणं मला वाटतं ही काळाची गरज आहे. शाहूराजा हा फक्त करवीर नगरीत जन्माला येत नसतो, तो घराघरात जन्माला येत असतो, पण हा शाहूराजा आत्मसात करावा लागतो. मुळात शाहूराजांचं राजपण हेच काही लोकांना मान्य होत नाही. मग ते सांगतात की हा घाटके कुटुंबातला तरुण इकडच्या करवीर नगरीच्या शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर त्याला राजा म्हणलं जातं. मग हा काय राजा होतो का? मुळात मित्रांनो, राजा हा राजाच असतो. शाहू महाराजांना अगदी अनाथ असलं म्हणजे त्यांना स्वीकारलं होतं त्या राणीनं, तेव्हापासून शाहूराजांना सगळे अधिकार बहाल केले होते. आणि ज्या ज्या वेळेला शाहूराजांनी राजा म्हणून कार्य केलं त्यावेळेला शाहूराजांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही, कधीच कोणाला जास्त कोणाला कमी दिला नाही. इथल्या तरुणांना हे सांगणं गरजेचं आहे. आम्हाला शाहूराजा सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की शाहूराजा हे महात्मा फुलेंनी दाखवलेल्या रस्त्यावर चालतात. मग आमच्याकडे गंगाराम कांबळे नावाचं कॅरेक्टर हे बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, युट्यूबवर अनेक व्हिडिओ. तो प्रसंग माहिती आहे की गंगाराम कांबळे नावाचा एक अस्पृश्य कुटुंबातला तरुण शाहूराजांच्या दरबारात काम करायला असतो. तिथे दरबार त्याला खूप छळतात. मग शाहूराजांना ही गोष्ट कळते, वारंवार सांगून सुद्धा शाहूराजांचं इकडचे ते मंत्री ऐकत नाहीत. मग शेवटी शाहूराजेच त्याला म्हणतात की एक काम कर, तुला जर मी दरबारात काय काम दिलं तर तुझ्या हातून हे काम करण्याचे नकार देतात, तू एक स्वतःचा धंदा चालू कर. त्यावेळेला हाच गंगाराम कांबळे स्वतःचा धंदा म्हणजे हॉटेल टाकतो. पण मित्रांनो, इथे सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे की गंगाराम कांबळेने टाकलेल्या हॉटेलला नाव हे सत्यशोधक आहे. आणि सत्यशोधक हा महात्मा फुलेंनी दाखवलेला रस्ता आहे. मला वाटतं शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचं हे नातं असेल तर या छोट्या छोट्या प्रसंगातून आम्हाला ते कळलं पाहिजे. मग ह्या गंगाराम कांबळेच्या सत्यशोधक हॉटेलावर शाहू महाराज रोज चहा प्यायला जातात. मग इतकं काय मोठं, पण शाहू राजा ज्या वेळेला चहा प्यायला जातो त्यावेळेला त्यांच्यासोबत त्याचे मंत्री असतात. शाहू राजा स्वतः तर चहा पितातच, पण सोबत त्या मंत्र्यांना सुद्धा चाय प्यायला लावतात. मुळात चाय पिणे हा तर मोठा छोटा प्रसंग झाला, पण एक महत्वाची गोष्ट शाहू राजा जगाला दाखवतात की तुम्ही ज्या जातीचा पंथाच्या धर्माचा उल्लेख करतात, ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट खात असतात पित असतात त्याला जात पंथ धर्म हा कधीच आडवा येत नाही. आणि मला वाटतं सामाजिक क्रांतीचा उद्गाता असणारा हा शाहू राजा समतेचं बीज आम्हाला त्या चायमधून सगळ्यांना पिण्यासाठी प्राशन करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि ह्या समाजाला समतेचा मार्ग दाखवतो. हा शाहूराजा तरुणांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मुळात आदर्श शब्द ज्या वेळेला खांडेकर सर मला देतात त्यावेळेला मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की आजच्या तरुण पिढीचा आदर्श कोण.
म्हणजे एखाद्याने मॅन ऑफ द मॅच झाला, एखाद्या क्रिकेटमध्ये असा काही फलंदाज करून जातो, शतकी खेळी करतो, तर आमच्या मुलांचे आदर्श बदलू, तो फलंदाज शतक मारला म्हणून फेवरेट होऊन जातो. बॉलर असेल त्याने विकेट काढल्या म्हणून तो फेवरेट होऊन जातो. एखादा अभिनेता चांगला चित्रपट करतो, चांगला अभिनय करतो म्हणून तो फेवरेट होऊन जातो. एखादी ऍक्ट्रेस चांगले अभिनय करते म्हणून ती आपली फेवरेट होऊन जाते. पण मुळात चांगलं वाईट हे करण्याची ताकद ज्या राजामुळे तुम्हाला दिली, ज्या राजानं तुम्हाला हे सगळं पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं, या राजानं तुमच्यातील कलाकार जागवण्याचं स्वातंत्र्य दिलं, तो राजा तुमचा आदर्श का होऊ शकत नाही. मुळात आमचे आदर्श तरी कोण, हाच सगळ्यात महत्वाचा आणि महाराष्ट्रासाठी पडलेला चिंतेचा प्रश्न आहे की आमचे आदर्श आता आम्हाला ठरवावे लागतील. आमच्या आदर्शांना जातीची, धर्माची, पंथाची चौकट असायला नको. कारण जिथं जिथं जात आडवी येते तिथं तिथं समाज वर चंद्रावर नाही तर खाली खोल जमिनीवर जात असतो. हीच खरी वास्तविकता आहे आणि ही समजून तरुणांनी घेणं गरजेचं आहे. कारण जी आमची पिढी, ज्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं, आता काही वर्षानंतर या देशाची धुरा या युवकांकडे येणार आहे. हा देश सांभाळत असताना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा स्वीकार करून त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर या देशाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पण अगदी आजच आम्ही नेहमी म्हणतो की कालपर्यंत आमची रात्र वैराची होती, आता दिवस सुद्धा वैराचा झालाय. सर्रासपणे संविधान बदलण्याची भाषा होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्यावेळेला आपण बोलतो, तर मुळात मित्रांनो, हे संविधान फक्त बाबासाहेब आंबेडकर नाही, तर हे संविधान आपल्याला शाहू महाराज सांगतं, ते महात्मा फुले सांगतं, ते शिवाजी महाराज सांगतं. मग शाहू महाराज कसे सांगतं, तर हा शाहू राजा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण म्हणतो, यांनी तर दलितांचा उद्धार केला, यांनी तर आरक्षण दिलं, यांनी तर विषमता माजवली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे चौकटीत बसवण्याचं काम आंबेडकरांनी जरी केलं असेल, तर याच करवीर नगरीत, याच देशाच्या एका राज्यामध्ये, या देशाच्या एका राज्यात शाहू राजांनी आरक्षण सगळ्यात प्रथम सुरू केलं. आणि हेच शाहू राजांचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात उतरवलं. ही वास्तविकता आमच्या समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हा शाहू राजा तरुणांसाठी एक महत्वाचा प्लॅटफॉर्म, ज्याला तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो, तो इथल्या खेळाडूंना मैदान खुलं करतो. तो इथल्या खेळाडूंना जर भारतात प्रशिक्षण योग्य मिळत नसेल तर ब्रिटनमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची तरतूद आपल्या राज्यात करतो. म्हणजे हा राजाचा किती मोठा व्यापक विचार आहे. आमच्याकडे असे खेळ आहेत की जिथं एक आपला वडील त्या खेळात असेल तर त्याच्या मुलाला संधी दिली जाते, मग तो मुलगा कसाही खेळत असो. पण हा शाहू राजा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोरांना थेट लंडन दाखवण्याचं काम ज्यावेळेला कळतो, त्यावेळेला याने केलेली कलेची कदर मला सगळ्यात महत्वाची वाटते. यांच्यामुळे आम्हाला बालगंधर्व पाहायला मिळतात, यांच्यामुळे आम्हाला बाबूराव पेंटर सारखे पेंटर पाहायला मिळतात, यांच्यामुळे आजही आम्हाला इथल्या पैलवानांसाठी असणारे मैदान, ज्याला तुम्ही कुस्तीचं मैदान म्हणू शकता, तुम्ही त्याला अनेक जातीवंत पैलवान ज्याला म्हणू शकतात, असे पैलवान आम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. मला वाटतं ही सगळ्यात महत्वाचं योगदान आहे, त्याचं प्रेरणास्थळ हे शाहू महाराज आहे. पण हे शाहू महाराज आम्हाला कळले, शाहू महाराजांची जात कळली, धर्म कळला, आम्ही त्यांच्या राजापणावरच आक्षेप घेतला. मुळात शाहू राजा जर आम्हाला कळाला असता तर आमच्या घराघरात शाहू राजांच्या प्रतिमा, विचार यासोबत शाहू राजांचं कार्य पोहोचलं असतं. पण आमच्याकडे कसं आहे की जयंती आले की शाहू राजे आठवतात, स्मृतिदिन आला की शाहू राजे आठवतात, मध्यंतरी आम्हाला शाहू राजे कधीच आठवत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करावी लागेल की शाहू राजांसारखा दूरदृष्टीचा राजा आतापर्यंत आपण पाहिलेला नाहीये. कारण तो आधुनिक राजा आहे. त्या राजाला तो शिक्षण घेतलेला राजा आहे, तो गणितात पारंगत आहे, तो विज्ञानात पारंगत आहे, त्याला सत्य माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं की त्याला राजव्यवस्थापनात सगळ्यात काय काय गोष्टींची आवश्यकता असते हे माहिती आहे, ज्याला तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात. मला वाटतं जगातला आधुनिक युगातला सगळ्यात मोठा ऍडमिनिस्ट्रेटर हे शाहूराजे. कोल्हापुरात दुष्काळच पडू नये, मग शाहूराजे असताना असो किंवा शाहूराजे नसताना असो, म्हणून राधानगरी धरणाची निर्मिती करताना जगातल्या सर्व व्यवस्थापकीय अभियंत्यांना करवीर नगरीत बोलावून राधानगरी धरणाची निर्मिती ज्या राजानं केली, मला वाटतं त्या राजाची दृष्टी किती मोठी असेल. त्या राजानं सगळ्यात महत्वाचं की जे जयसिंगपूर आहे, तुम्हाला आधी माहिती पाहिजे की ते जंगल होतं, पण या राज्यात स्वतःचं एक व्यापारी केंद्र पाहिजे. या राज्यात जे तुम्ही सगळ्यात महत्वाचं असतं की राजापुरी चहा नावाने जो राजापुरी चहा होता तो कोल्हापूरमधून येत होता. तो जर आम्हाला एकीकडे असं वाटत असतं की कोल्हापूर सारख्या नगरीला जर व्यापारी केंद्र बनवायचे तर एक सुरक्षित ठिकाण असायला पाहिजे, त्यावेळेला जयसिंगपूर सारख्या जंगल तोडून तिथं एक शहर निर्माण करण्याचं काम करतो. मला वाटतं स्मार्ट सिटी हे तर आत्ताचे शब्द आहेत, पण मला वाटतं भारतातली सगळ्यात पहिली स्मार्ट सिटी निर्माण करण्याचं काम हे शाहू राजांनी केलं होतं. कारण हा राजा एक मुख्य रस्ता करतो आणि ह्या नगरीला त्याच रस्त्यावरून काटकोनात छेदणाऱ्या 21 गल्ल्या करतो आणि त्या 21 गल्ल्यात प्रत्येक गल्ल्यात वेगवेगळे व्यापारी, कॉमर्सची मुलं शिकतात. ही ट्रेडिंग कशी असली हवी, कशी असायला हवी, हा राजा त्यावेळेला करून ठेवतो आणि या भारतातली एक महत्वाची व्यापार पेठ या महाराष्ट्रात निर्माण होते. म्हणून शाहू राजा महत्वाचा. सगळ्यात पुढे गेल्यानंतर शाहू राजा हा शिक्षणाची कदर करणार आहे. या राजाला वाटतंय की सामाजिक क्रांती करायला हवी, पण ह्या राजाला असाही विचार म्हणत येतो की यार माझी जात वरच्या जातीतली आहे, मला जर खालच्या जातीतल्या लोकांसाठी जर काम करायचं असेल तर ते मला स्वीकारतील का, असा प्रश्न ज्यावेळेला त्याला पडतो त्यावेळेला त्याच्या कानावर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे नाव येतं. की एक अस्पृश्य कुटुंबातील तरुण मॅट्रिक झालाय,
तो परदेशात शिकायला गेलाय, परदेशात शिकून आल्यानंतर भारतात परत आलाय. त्यावेळेला हा राजा त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो, त्याला पत्र पाठवतो. दळवींच्या हस्ते ते पत्र गेले. पण बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला शाहूराजांबद्दल माहिती नसते. बाबासाहेब म्हणतात की इतर संस्थानिकांप्रमाणे शाहूराजा असू शकतात, म्हणून प्रथमतः बाबासाहेब आंबेडकर त्यांची भेट घेण्यास टाळतात. पण नंतर ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना शाहूराजांचं कार्य कळतं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर स्वतः शाहूराजांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मग एकीकडे अचानक हे सगळा प्रसंग झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला करवीर नगरीत येतात त्यावेळेला राजाला इतका आनंद होतो. हा पोरगा मॅट्रिक झाला, एक अस्पृश्य कुटुंबातला तरुण मॅट्रिक झाला याचा आनंद व्यक्त करताना हा शाहूराजा थेट हत्तीच्या अंबारीतून ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भीमराव आंबेडकरांची मिरवणूक काढतो. म्हणून एक कवी फार सुंदर लिहितात की झालं बॅरिस्टर महाराचं पोरग बुद्धी तेजाच्या जोरानं, हाती वरून साखर वाटली त्या कोल्हापुराच्या राजानं. मला वाटतं की हा आनंद बाबासाहेब आंबेडकरांचा आनंद शाहूराजांनी करवीर नगरीतून आम्हाला दाखवला. मुळात साखर वाटली यात काय मोठं, तर शाहूराजांनी हे दाखवून दिलं की अरे बहुजनांनो, तुम्ही सुद्धा शिकू शकतात आणि भीमरावांसारखे संपू शकतात. हा आदर्श त्यावेळी शाहूराजांनी घालून दिला. शाहूराजे फक्त इथं मिरवणूक काढून थकले नाहीत, अगदी त्यांनी तिथे डीजेही नव्हता लावला, तिथं गाडीही नव्हती वाजवली. शाहूराजे बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला भविष्यात काय मदत लागली तर आमच्याकडे या, आम्ही करू असं आश्वासन देतात. आश्वासन देऊन सुद्धा ते थांबत नाहीत. ज्या वेळेला मुकनायक संकटात सापडतो त्यावेळेला मुकनायक तुम्ही चालू ठेवा, मुकनायक मुका करू नका, म्हणून शाहूराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करतात. हे शाहूराजांचं कार्य कर्तृत्व आहे. एवढं केल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात जाण्यासाठी पैसे कमी पडतात त्यावेळेला करवीर नगरीतून शाहूराजे बाबासाहेब आंबेडकरांना पैसे पाठवतात. अगदी शाहूराजे बाबासाहेब आंबेडकरांना 1920 मध्ये माणगाव परिषद इथे उभा करतात आणि इथल्या बहुजनांना, इथल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलितांना सांगतात की आता मी या देशाचा, या जगाचा निरोप घेऊ शकतो, कारण तुम्हाला आता तुमचा नेता मिळालाय. 1920 माणगाव परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी या दलितांचा नेता म्हणून जरी घोषित करणारी असली तरी शाहूराजे त्या परिषदेतून या देशाला मिळालेला पुढ्याचा प्रज्ञावंत शिल्पकार, घटनाकार पाहत असतात. आणि म्हणून शाहूराजांचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही जर पुस्तकं वाचले तर बऱ्याच पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहूराजांचा उल्लेख करतात. ते त्यांच्यातील विचार, त्यांच्यातील ते कार्य, त्यांनी केलेली मदत हे सगळं आम्हाला सांगतात. पण मुलांनो, मित्रांनो, मला इतका बहुजन वर्गातला एक तरुण म्हणून इतकंच वाटतं की आमच्या बहुजन वर्गाला सुद्धा शाहूराजे कळले नाहीये. आम्ही सुद्धा शाहूराजांना फक्त जयंतीपुरती मर्यादित ठेवतो. माहितीये जयंती आल्यानंतर शाहूराजांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला लावला जातो, पण तो जयंतीपुरताच असतो. कारण आजही आमच्याकडे शाहू महाराजांवर लिहिलेलं साहित्य तितक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. अनेक इतिहासकारांनी पुस्तकं लिहून घेतली आहेत पण अभ्यासक्रमात पुस्तकं नाहीत. आमच्या मोठ्या पिढीने सगळी पुस्तकं वाचली आहेत, ते मोठी मोठी व्याख्यानं देऊ शकतात, ते विचार मांडू शकतात. पण मला वाटतं की तरुण म्हणून आमच्या अभ्यासक्रमात स्वतंत्र शाहूराजे असायला हवे, जे नाहीये. मुळात तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करताना मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न वाटतो की शाहूराजांचं कार्य तुम्ही कसं पोहोचवा. शाहूराजांनी काय कार्य करून ठेवलं, तर इथल्या तरुणांना क्रीडांगणे मुक्त करून द्या. मुळात म्हणजे हा मुंबई शहरात राहतो, त्या मुंबई शहरात तुम्ही क्रीडांगणे हा शब्द जरी वापरला तरी आमच्या तरुणांना क्रीडांगणे कळत नाही, आमच्या मुलांना मैदान हा शब्द कळत नाही. यांच्यासाठी हे गार्डन आहे. मुळात आत्ताची गार्डन इथं फार अपडेटेड आहेत. आमच्या गार्डनमध्ये कधी मंदिर आहे, कधी मस्जिद आहे. पुन्हा याच गार्डनमध्ये काही लोक पत्ते खेळत बसलेले असतात. मुळात हीच गार्डन पुढे मग हे बिल्डर विकत घेतात, तिथं उच्च बिल्डिंग बनतात आणि मग आम्ही म्हणतो की भारतात खेळाडू निर्माण होत नाहीयेत. आमच्या भारतात गल्ली गल्ली, शेतमाळावर, पठारावर प्रत्येक खेळाडू आहे, तो तितकाच जातीवंत आहे, तो तितकाच खेळाडू अगदी प्रगल्भ आहे. पण त्या खेळाडूला त्याचं महानपण सिद्ध करण्यासाठी भारतात जागा उपलब्ध नाहीये. ही जागा उपलब्ध करायची असेल तर मला वाटतं शाहूराजांनी दिलेला रस्ता आम्हाला स्वीकारावा लागेल. हा राजा असा आहे की तो कलाकारांना वाव देतो. बालगंधर्व सारखा कलाकार ज्याला समाज नाकारते त्याला तो व्यासपीठ निर्माण करतो. ज्याला बालगंधर्वाचे प्रयोग पाहण्यासाठी कोणीच जात नाही त्यावेळेला शाहूराजे स्वतः जातात. मग जर एक राजा जातोय तर प्रजा का नाही असा पायदंडा पडतो. आणि म्हणून शाहूराजांसोबत प्रजा सुद्धा बालगंधर्वांना जायला पाहायला मिळते. आणि तुम्हाला माहिती आहे की बालगंधर्व हे मराठी नाट्य क्षेत्रातलं किती मोठं नाव आहे. पुढे बाबूराव पेंटर सारखे पेंटर जे दिवसभर आपली कलाकृती सादर करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात, पण त्यांची कलाकृती कोणी स्वीकारत नाही. उलट त्यांना त्यांच्या वाटेला अपमान येतो. त्यावेळेला हा राजा त्याचा कैवारी म्हणून राहतो. मला वाटतं इथल्या जे जे स्केच आर्टिस्ट असतील, जे जे आर्टिस्ट असतील त्यांना शाहूराजा कळणं गरजेचं आहे. जे जे प्लेयर्स असतील त्यांना शाहूराजा कळणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कोट्यावधींच्या घरात आमच्याकडे तरुण वर्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतल्यानंतर सुद्धा आमचं रक्त सळसळतं, अभिमान वाटतो, गर्व वाटतो. आणि मला वाटतं ज्या ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर नाव घेत आहेत त्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर हा शाहूराजा आलाच पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना प्रकाशमय करणारा सूर्य म्हणजे शाहूराजा होता. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना स्मरताना शाहूराजांना स्मरणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला शाहू महाराज स्मरतात त्याला बाबासाहेबांना स्मरणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे महापुरुष विविध काळाच्या टप्प्यात जरी आले असतील पण तरी त्यांनी दिलेले रस्ते हे एकच होता.
बाबासाहेब आंबेडकर हे फार आधुनिक आहे. शाहूराजे त्या पाहायला गेले तर ब्रिटिश कालखंडात आलेले राजे, पण ब्रिटिश कालखंडात येऊन सुद्धा ब्रिटिशांना गर्व वाटेल आणि ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये डॉक्टर फ्रेझर यांचा लेख तुम्ही पाहिला तर ब्रिटिश सुद्धा म्हणतात की आम्ही अनेक संस्थानिक पाहिले, जगाच्या विविध टप्प्यावर आम्ही राज्य केलं, पण छत्रपती शाहू सारखा संस्थानिक आम्हाला मिळाला नाही. आणि हाच छत्रपती शाहू हा जगासाठी आदर्श असेल. जर ब्रिटिश लोकांना ह्या राजाची कदर आहे तर भारतीय म्हणून आम्हा भारतीय नागरिकांना आणि विशेषतः मला वाटतं महाराष्ट्रात राहणाऱ्या गोरगरीब कष्टकरी बहुजन वर्गातील तरुणांना का नसायला हवी. तरुण म्हणून मला फक्त एवढंच वाटतं की हा शाहू राजा फार पुढचा राजा आहे. तो पुढचा विचार करतो. तो आता काय आहे यावर जास्त भाष्य करत नाही. आम्हाला जर पुढे जायचं असेल तर शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. शिक्षण घेण्यासाठी त्याला माहिती आहे की जाती व्यवस्था ही समाजाच्या तळागाळात पोहोचली आहे. इथं अजूनही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा भेदभाव केला जातो. अजूनही ब्राह्मण इतर जातीयांना वर्गात घेत नाहीये. तिकडचे जे शिक्षक आहेत ब्राह्मण शिक्षक ते अस्पृश्य वर्गात त्यांना शिकवत नाहीये. मग एक काम करू, हे जर शिकवत नसतील तर अस्पृश्यांसाठी एक वेगळी शाळा काढू. तिथं विद्यार्थी अस्पृश्य असतील, तिथं शिक्षक अस्पृश्य असतील आणि सगळ्यात महत्वाचं की तिथं भेदभाव होणार नाही. एक काळ असा येईल की एकीकडे हे सगळे उच्चवर्णीय असतील, दुसरीकडे खालच्या जातीतून आलेले शिकलेले तेवढेच असतील आणि या समाजात समांतर वातावरण निर्माण होईल आणि सगळ्यात महत्वाची की जो विषमतेची दरी आहे ती कमी होईल. मग त्यावेळेला तो शाळा चालू करतो, पण शाळेत येणार कोण हा प्रश्न पडतो. इथला शेतकरी, गोरगरीब कष्टकरी ज्याला अगदी रोजचं खायला पैसे नाहीयेत, जेवायला पैसे नाहीयेत, तो आपल्या मुलाला शाळेत तरी कसा पाठवेल. मग त्यासाठी हा राजा शिष्यवृत्तीची निर्मिती करतो. मग शिष्यवृत्ती तर निर्माण केली, स्कॉलरशिप तर आली, पण मुळात स्कॉलरशिप घेण्यासाठी विद्यार्थी असायला हवा. आमच्या शाळा आजही ग्रामीण भागातलं वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 4वी पर्यंतच्या शाळा आमच्याकडे असतात. त्याच्या पुढे काय तर आम्हाला 5 ते 7 किलोमीटर चालत जावं लागतं. त्यावेळेला तरुण तालुक्याच्या ठिकाणी तरुणांना अगदी माध्यमिक शिक्षण मिळतं. त्यावेळेला हा राजा म्हणतो की इथल्या तरुणांना एवढी पायपीट करण्याची काहीच गरज नाही. मी जिथं शाळा उघडली आहे तिथं मी वसतिगृह चालू करतो आणि त्या वसतिगृहात तिथं तुम्हाला जेवण मिळेल, राहण्याची सोय उपलब्ध असेल आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला अभ्यासासाठी लागणारं जितकं साहित्य आहे ते मी पुरवेल, फक्त तुम्ही शिका. मग तिथं पुन्हा निर्माण प्रश्न होतो की आता मुलं तर आली, पण मुलींना जिथं चूल आणि मूल ही संकल्पना इतकी दृढ झाली आहे की मुलींना अगदी घराचा उंबरठा ओलांडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नाहीये. त्यावेळेला मुलींना शिकवणार तरी कसं. मग सावित्रीबाईंना दिलेला रस्ता पुढे जाणार तरी कसा, तो मार्ग पुढे जाणार तरी कसा. त्यावेळेला हाच राजा आपल्या दूरदृष्टीच्या बळावर आणि आपल्या ताकदीच्या बळावर इथल्या मुलींसाठी सुद्धा एक सेपरेट हॉस्टेल निर्माण करतो आणि तिथं येणाऱ्या प्रत्येक मुलीची जबाबदारी हा राजा मी पिता आहे असं म्हणून घेतो. त्यावेळेला या राजाची कार्यकर्तृत्व आणि ह्या राजाने दिलेलं कार्य तुम्हाला आम्हाला समजून घेणं मला गरजेचं वाटतं. शाहू राजाचा अभ्यास करताना तरुणांनी काय शिकणं गरजेचं आहे तर हा शाहू राजा हा सगळ्या विषयात पारंगत आहे. आमच्याकडे विद्यार्थ्यांना 6 विषय अभ्यासाचा कंटाळा येतो. हा राजा दिवसभर अभ्यास करतो आणि ह्या अभ्यासाचा उपयोग सगळ्यात महत्वाचं की तो लोक कल्याणासाठी करतो. आमच्याकडे आज शिकलेले तर खूप आहेत, आमच्याकडे खूप डॉक्टर आहेत, आमच्याकडे खूप इंजिनियर आहेत, खूप वकील आहेत, पण आज किती डॉक्टरांना वाटतं की मी माझं प्रायव्हेट क्लिनिक सोडून एकदा गोरगरीब कष्टकरी झोपडपट्टीत जाऊन तिथं असणाऱ्या रुग्णांची सेवा मोफत करावी. आमच्याकडे तर असे 100 सिव्हिल इंजिनियर आम्हाला पाहायला मिळतात जे आम्हाला सांगतात की मी अशी बिल्डिंग बनवली, मी असा रस्ता बनवला, या रस्त्याचा असा फायदा आहे. पण सगळ्यात महत्वाचं की हा सिव्हिल इंजिनियर ज्यावेळेला घराच्या बाहेर पडतो, ज्यावेळेला सरकारी रस्त्याचं काम चालू असतं, त्या रस्त्याचं काम करताना अगदी लाखोच्या रुपयात घोटाळे होतात आणि भेसळयुक्त माल त्या रस्त्यावर टाकला जातो. त्याला हा सिव्हिल इंजिनियर ते डांबर उचलून का चेक करत नाही की त्याचं जे स्टँडर्ड आहे, त्याची जी क्वालिटी आहे ती लोक कल्याणासाठी चांगली आहे की नाही. मुळात आमच्याकडे खूप वकील आहेत, आमच्याकडे अनेक न्यायाधीश आहेत, पण किती जणांना वाटतं की माझ्या वकिलाचा उपयोग कुठल्या तरी गोरगरीब कष्टकरी ज्याच्यावर खरंच अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून करण्यासाठी द्यावा. शाहू राजांनी आपली सगळी ताकद, आपली सगळी पॉवर या देशातील लोककल्याणासाठी वापरली. पण सगळ्यात महत्वाची शोकांतिका हीच की आम्हाला शाहू राजा राजा म्हणून कळला, पण त्यानं केलेलं कार्य आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आमच्या तरुणांना राजा म्हटल्यानंतर ते कार्टून मधले राजा आठवतात, याच्या हातात नेहमी तलवार असते, तो नेहमी लढाईची भाषा करतो. मित्रांनो, शाहू राजांचं कार्य हे राजाचं कार्य आहे, पण त्यांनी कधीच लढाई केली नव्हती. त्यांची लढाई ही तलवारीची कधीच नव्हती, ती लढाई होती विषमतेविरोधाची. त्यांच्याकडे दुश्मन त्यांचे परकीय नव्हते, तर त्यांचे स्वतःचे स्वकीयांसोबत त्यांची दुश्मनी होती. शाहू राजांचं सगळ्यात महत्वाचं की हे कुठल्या मैदानावर युद्ध त्यांनी खेळलं नाही, पंचगंगेच्या तीरावर आपल्याच माणसाच्या मतभेदांमुळे शाहू राजांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण हा राजा मागे डगमगला नाही. हा राजा पुढे राहिला. ज्यावेळेला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करत होता त्यावेळेला अनेक जणांनी शाहू राजांवर अनेक आरोप केले, पण ते म्हणले की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये उद्याचा एक चमकता तारा दिसतोय आणि या ताऱ्याला चमकण्यासाठी जे जे करणं मला शक्य आहे ते मी शेवटच्या श्वासापर्यंत कळेन. मला वाटतं की हा शाहू राजा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आमच्याकडे आयडिओलॉजी डिफरन्सेस या हॅशटॅग खाली 2 मतांतरे आहेत. आमच्याकडे टिळकांचा विचार वेगळा, आगरकरांचा विचार वेगळा. शाहू महाराज आणि टिळक यांचं कधीच पटलं नाही असं सांगतात. त्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला लोकमान्य टिळकांचं निधन होतं त्यावेळेला याचं दुःख शाहू राजांना वाटतं,
तो मित्र जरी त्याचे विचार कधी पटले नाही तरी तो आपला मित्र होता. यामुळे शाहूराजांना दुःख वाटतं आणि म्हणून शाहू महाराज एक दिवसाचा उपवास ठेवतात आणि त्याच वेळेला शाहूराजांसोबत त्यांच्या शिकारीत असणारा तो सिंह सुद्धा उपाशी राहिला होता असं अनेक इतिहासातील संदर्भात दिलं जातं. तर म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की एक सिंह गेला म्हणून दुसरा सिंह उपाशी राहतो. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की महापुरुषांमध्ये वैचारिक मतभेद होते, पण सगळ्यात महत्वाचं की त्यांनी माणुसकी कधीच सोडली नव्हती. आज महापुरुष वाढत असताना आम्ही माणुसकी सोडली. हे महापुरुष एका बाजूला राहिले आणि या महापुरुषांच्या मागे असणारी ही अनुयायांची पलटण, ही टोळी, मला वाटतं की टोळी शब्द आता आधुनिक जास्त महत्वाचा आहे. अनुयायी उरलेले नाही. आता ह्या टोळ्या निर्माण झाल्या. कोण भगवा घेऊन फिरतो, कोणी पिवळा रंग घेऊन फिरतो, कोणी निळा रंग घेऊन फिरतो, कोणी हिरवा रंग घेऊन फिरतो आणि कदाचित हे रंग घेऊन फिरवत असताना तिरंगा सगळेजण विसरून जातात. हा तिरंगा अबाधित ठेवण्याचं काम अगदी छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी केलेलं होतं. मला वाटतं या भारताचा तुम्ही 10 वर्षानंतरचा जर विचार करत असाल की भारताला महासत्ता करायची असं स्वप्न बघत असाल तर आमच्या तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही विचार, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तो विचार मांडणारा महापुरुष हा डोक्यात ठेवा. डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा, फोटो डीपीत, स्टेटसवर, स्टोरीवर ठेवण्यापेक्षा ज्या वेळेला हा राजा मला वाटतं मनाच्या कोपऱ्यात एकदम घट्ट बसेल, मनामनात रुजेल. आमच्या रक्तातून भगवं, निळं, हिरवं, पिवळं रक्त नाही, आमच्या शरीरातून लालच रक्त वाहेल, पण हे रक्त विचारांचं असेल, समतेचं असेल, शाहूराजांनी दिलेल्या कार्यकर्तृत्वाचं असेल. हा राजा जाऊन 150 वर्ष लोटत असताना आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घेऊन कार्य करावं लागेल की ह्या राजानं आपलं राज्य चालवताना ज्या पॉलिसी बनवलेल्या आहेत त्या पॉलिसी अगदी तशाच्या तशा आज आमच्या राज्यकारभारात कशा आणल्या जातील, त्यांची ड्राफ्टिंग पुन्हा कशा प्रकारे होईल. आमच्या राज्यकर्तृत्वांना जे राज्यकर्ते स्वतःला नेते म्हणून घेतात त्या नेत्यांपर्यंत खरे शाहूराजे कसे पोहोचतील. आणि सगळ्यात महत्वाचं की इथल्या तरुणांना शाहूराजांचा हा रस्ता आणि शाहूराजांनी दिलेलं कार्य हे कितपर्यंत पोहोचेल हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या देशात असे अनेक तरुण आहेत की हे सगळे जे शिवाजी महाराजांचं कार्य आहे, त्याच्यानंतर महात्मा फुलेंचं कार्य आहे, त्याच्यानंतर शाहूराजांचं कार्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे, संभाजीराजांचं कार्य आहे, अण्णाभाऊ साठेंचं कार्य आहे, अनेक विचारवंतांचं कार्य आहे, संत कबीरांचं कार्य आहे. हे कार्य पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात, पण आम्ही समाज म्हणून त्या तरुणांना स्वीकारत नाही आहोत. त्यांचे विचार ऐकणं म्हणजे आम्हाला बोरिंग वाटतं. आत्ताच्या तरुणांना आम्ही इंस्टाग्राम उघडलं की आम्हाला फक्त रील बघायची आहे, आम्ही फेसबुक उघडलं तर आम्हाला कुठला तरी असा ज्याचा आमच्या आयुष्याशी काहीच संबंध नाही असा व्हिडिओ बघायचा आहे. आम्हाला युट्यूबला सुद्धा अशी काही गाणी ऐकायची ज्यांचा आमच्या सामाजिक क्रांतीशी, आमच्या भविष्याशी काही संबंध नाहीये. अशा तरुणांना शाहूराजा पोहोचविला यांच्यापर्यंत कळणं मला गरजेचं वाटतं. ही जबाबदारी इथल्या शिक्षण व्यवस्थेसोबतच मला वाटतं त्या घरातल्या आई वडिलांची असेल, त्या घरातल्या नातेवाईकांची असेल. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मुलांना सांगाल की बाबा शाहूराजे असे होते, त्याला त्यांना सांगा की ते होते म्हणून आपण आहोत. आमचं भविष्य सुखकर करण्यासाठी इथल्या महामानवांनी अहोरात्र मेहनत केली आहे. कधी कधी त्यांच्या वाटेला अपमान आलाय, विटंबना आली आहे, तरी हे महापुरुष झुकले नाहीये, ते लढले. आज आमचं भविष्य फार सुखकर करण्यासाठी आमचे आई वडील अहोरात्र मेहनत करतात. पण इथले तरुणांना त्यांचे आदर्श जर कळत नसतील तर मला वाटतं आई वडिलांची हीच मेहनत वाया जाते. मला वाटतं की इथल्या आई वडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा खरा इतिहास या तरुणांपर्यंत पोहोचवावा. शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेतच, पण आता विद्यार्थ्यांना पण कळतं की काय सत्य, काय खोटं. सध्या चर्चेला जाणारा आदिपुरुष तर मला वाटतं की सध्या भारतभरात एक विरोधाचा विषय म्हटलाय. म्हणजे तो इतिहास आहे की कुठली तरी एखादी काल्पनिक इमॅजिनेशन असणारी स्टोरी आहे. मला वाटतं इथल्या सिनेमांना जाण्यासाठी आमच्याकडे लाखोच्या गर्दीच्या गर्दी आहे. कधीतरी शाहूराजांवर पण एक चित्रपट यावा, शाहूराजांवर पण एक मालिका यावी, शाहूराजांचं कार्य पण इथल्या घराघरात पोहोचावं, शाहूराजांवर पण एखादं मासिक निघावं आणि त्या मासिकातून मोठमोठाले लेख येण्यापेक्षा मला वाटतं एखादा छोटासा लेख इथल्या तरुणांपर्यंत पोहोचेल, तरुणांना आवडेल त्या भाषेत असा लेख इथल्या तरुणांपर्यंत पोहोचावा. मला वाटतं तरुण विद्यार्थी म्हणून आणि याच तरुणाचं प्रतिनिधी मला वाटतं की इथला तरुण समाज जे आम्हाला दाखवतो तो स्वीकारत असतो. तुम्ही जर समाजाला जे दाखवता, तुम्ही जे पेराल तेच उगवत असतं. आम्हाला लहानपणापासून कार्टून दाखवले म्हणून आजच्या तरुणांना कार्टून प्रिय झाले. कदाचित तरुणांना त्याच वयात शाहूराजा दाखवले असते, डॉक्टर आंबेडकर दाखवले असते, जिजाऊ दाखवल्या असत्या, सावित्री दाखवल्या असत्या तर आजच्या तरुणांचे आदर्श काहीतरी वेगळेच असते. मला वाटतं वेळ अजूनही गेलेली नाही. हा तरुण जागृत आहे. या तरुणांना अजूनही वाटतं की नाही बाबा आमचं काहीतरी आहे. कारण ज्या वेळेला आमच्या तरुणांना मी शिकवतो म्हणून मला माहिती आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराज हे नाव घेतं सगळ्यांच्या अंगात तशी ऊर्जा संचारते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव घेतलं की ऊर्जा संचारते. त्यांना वाटतं की अरे आपला माणूस ह्या माणसाबद्दल आम्हाला माहिती आहे. मग मला वाटतं अगदी शाहू महाराजांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा असंच काहीतरी व्हायला हवं. शाहूराजांचं नाव घेतल्यानंतर शाहूराजांची जात, धर्म, पंथ यापेक्षा शाहूराजांनी केलेलं कार्य या समाजापर्यंत पोहोचणं आणि पोहोचविणं हे काळाची गरज आहे. सोर्सेस ऑफ हिस्ट्री खूप आहेत, पण मला वाटतं
सोर्सेस ऑफ हिस्ट्री घराघरात पोहोचणारे सोर्सेस कमी आहेत, हे सोर्सेस वाढवावे. ज्या दिवशी हे स्रोत वाढतील, शाहूराजा घराघरात पोहोचेल, तर करवीर नगरी महाराष्ट्राच्या गल्लोगल्लीत उभी राहील. इथला प्रत्येक तरुण शिक्षण घेऊ, आभाळी झेप घेईल. पण तुम्ही आभाळी झेप घेताना शाहूराजे म्हणतात की तुम्ही तुमची नाळ तोडू नका, ती जमिनीशी घट्ट ठेवा. शाहूराजे फार छोटा संदेश देऊ जातात की गवताच्या काडीला नाही, गवताच्या मुळीला जास्त महत्व आहे. तुम्ही संघटित राहा. शाहूराजांचं हेच संघटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्रातून देतात. हे महाराज आणि आंबेडकर यांच्यातील नातं जर तुम्हाला अगदी स्वीकारायचं असेल तर ते स्वीकारा. पण सगळ्यात महत्वाचं की ह्या महापुरुषांची तुलना करताना कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या पंथाचा, कोण कुठल्या धर्माचा हे करू नका. मुळात तुलना करण्यापेक्षा ह्या महापुरुषांनी दाखवलेला रस्ता कसा सामायिक होता यावर भाष्य करा. हे ज्या ज्या दिवशी होईल त्या दिवशी महाराष्ट्र, पर्याय, भारत या जगासाठी एक आदर्शवादी ठिकाण झालेलं असेल. जग आजही भारताला शूरांची, वीरांची, थोर महात्म्यांची भूमी म्हणून ओळखतं. मला वाटतं ही ओळख मिटू नये त्यासाठी युवकांनी शाहूराजा वाचले पाहिजे. या शाहूराजाची बलाढ्यता, प्रगल्भता आणि एक शिवाजी भोसले फार सुंदर म्हणतात की हा राजा पोलादासारखा थंड होता आणि सगळ्यात महत्वाचं पोलादासारखा बलाढ्य सुद्धा होता. तुम्हाला बनायचं असेल तर पोलाद म्हणा. कोणाची तरी चाकरी करून कुठल्या तरी नेत्याने हे भाषण केलं म्हणून त्याची चमचेगिरी करण्यापेक्षा महापुरुषांनी दिलेला स्वाभिमान, शाहूराजांनी दिलेली वैचारिक सामायिक समता, बंधुभाव, कलाकारी, शिक्षण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाताना फक्त एवढंच की शाहूराजांची जयंती येते. या जयंतीला शाहूराजांना आमच्या समाज माध्यमांच्या प्रोफाईलवर, डीपीवर या सगळ्यावर आम्ही ठेवणारच आहोत. पण एकदा आम्ही आमच्या मनात सुद्धा ठेवू, कारण असेल चंद्रतारे तोवर शाहूराजांचं कार्य आपल्याला स्मरण देत राहील. आणि ज्या वेळेला पाहुणा आपण सूर्याकडे, आपल्याला शाहू महाराजांचीच आठवण येत राहील. मला वाटतं शाहूराजांचं हे कार्य समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं. आणि हा शाहूराजा अगदी मागच्या मध्ययुगात सुद्धा आणि आधुनिक युगात जसा तळपत होता तो आधुनिक युगात सुद्धा तळपेल एवढीच आशा व्यक्त करतो. इथेच थांबतो. आदरणीय खांडेकर सरांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जे अनेक आपले प्रेक्षक ऐकत होते, श्रोते ऐकत होते, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय शाहूराजे, जय ज्योती. आभार.